कार्ल मार्क्स हे नाव ऐकलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? साम्यवाद, भांडवलशाही, वर्गसंघर्ष, बरोबर? पण मार्क्सच्या विचारांचा एक असाही पैलू आहे ज्यावर फारशी चर्चाच होत नाही, आणि तो म्हणजे एशियाटिक मोड ऑफ प्रोडक्शन. चला, आज मार्क्सच्या याच एका अज्ञात पण खूप महत्वाच्या सिद्धांताच्या खोलात जाऊया. आजच्या या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण मार्क्सचा तो प्रसिद्ध सिद्धांत समजून घेऊ. मग आशियाई समाजांबद्दल त्याचा दृष्टिकोन इतका वेगळा का होता ते पाहू. त्यानंतर भांडवलशाहीचं शोषण यंत्र कसं काम करतं आणि ती स्वतःच कशी कोसळू शकते हे समजून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी आजच्या जगात मार्क्सचे विचार खरंच महत्वाचे आहेत का यावरही नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया मार्क्सच्या मूळ सिद्धांतापासून. मार्क्सच्या मते मानवी इतिहासाचा जो प्रवास आहे ना, तो एका सरळ ठरलेल्या रस्त्यासारखा आहे. मार्क्सचा असा पक्का विश्वास होता की जगातले सगळे समाज विकासाच्या एकाच मार्गावरून पुढे जाणार. त्याने युरोपचा इतिहास अभ्यासला आणि एक क्रम ठरवला. सगळ्यात आधी आदिम साम्यवाद, मग गुलामगिरी, त्यानंतर सरंजामशाही, मग भांडवलशाही आणि शेवटी समाजवाद आणि साम्यवाद. त्याच्यासाठी हा एक ठरलेला, न बदलणारा मार्ग होता. पण खरा प्रश्न हा होता की युरोपच्या अनुभवावर बनवलेला हा नकाशा अख्ख्या जगाला लागू पडत होता का? आणि इथूनच खरी गंमत सुरू होते. जेव्हा मार्क्सने पूर्वेकडे बघितलं, म्हणजे भारत आणि चीनसारख्या समाजांचा अभ्यास सुरू केला, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे, आपला युरोपियन आराखडा इथे अजिबातच बसत नाहीये. मग आशियाई समाज युरोपपेक्षा इतके वेगळे का होते? त्याची काही मुख्य कारणं इथे दिली आहेत. इथे प्रचंड केंद्रीभूत आणि निरंकुश शासन होतं. जमिनीवर कुणाचीही खाजगी मालकी नव्हती. गावं स्वयंपूर्ण होती, पण जगापासून तुटलेली. शेतीसाठी मोठ्या सरकारी सिंचन व्यवस्थांवर अवलंबून राहावं लागायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, राजा हा जमिनीचा मालक नव्हता, तर फक्त एक सांभाळणारा होता. या सगळ्याचा परिणाम काय झाला? तो खूप मोठा होता. उत्पादनाचं मुख्य साधन म्हणजे जमीन जर कोणाच्या खाजगी मालकीचीच नसेल, तर भांडवलशाहीची गाडी सुरूच होऊ शकत नव्हती. युरोपसारखी भांडवलशाही इथे नैसर्गिकपणे वाढलीच नाही. मार्क्सच्या मते हे सगळं चित्र बदललं ते ब्रिटिशांच्या येण्याने. ब्रिटिशांनी भारतात जमिनीवर खाजगी मालकी हक्क आणला आणि त्यामुळे भारताला भांडवलशाहीच्या रस्त्यावर अक्षरशः जबरदस्तीने ढकलण्यात आलं. आता आपण त्या भांडवलशाही व्यवस्थेच्या आत डोकावून पाहूया, जिच्या शोषणाचं मूळ मार्क्सने अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामध्ये शोधलं होतं. एक सोपं उदाहरण घेऊया. समजा एका कामगाराचा कामाचा दिवस 10 तासांचा आहे. यातले पहिले काही तास, समजा 5 तास, तो स्वतःच्या पोटापाण्यासाठी लागणारे पैसे कमवण्यासाठी काम करतो. याला म्हणतात आवश्यक श्रमवेळ. पण तो उरलेले 5 तास जे काम करतो ती आहे अतिरिक्त श्रमवेळ. या वेळेचा त्याला काहीही मोबदला मिळत नाही आणि याच श्रमातून भांडवलदाराचा नफा तयार होतो. हे चित्र बरोबर तेच दाखवतंय. कामगाराला त्याच्या कामाचा पगार मिळतो, पण त्यानं तयार केलेल्या वस्तूच्या पूर्ण किमतीचा नाही. हे जे अतिरिक्त मूल्य आहे ते भांडवलदार नफा म्हणून आपल्या खिशात टाकतो. आणि याच कारणामुळे मार्क्सने इतका कडक शब्द वापरला. तो म्हणाला, भांडवलदार हे दुसरे तिसरे कोणी नसून परजीवी आहेत. त्याच्या मते ही संपूर्ण व्यवस्थाच मुळात शोषणावर आणि अनैतिकतेवर उभी आहे. मार्क्स फक्त भांडवलशाहीचं विश्लेषण करून थांबला नाही, तर त्याने एक भविष्यवाणीही केली. तो म्हणाला की ह्या व्यवस्थेमध्येच काहीतरी असं आहे जे एक दिवस तिचाच घात करेल. यातलीच एक संकल्पना म्हणजे श्रमाची राखीव सेना. म्हणजे काय? तर भांडवलशाही व्यवस्थाच मुद्दाम होऊन काही लोकांना बेरोजगार ठेवते. का? कारण या बेरोजगार लोकांच्या भीतीमुळे नोकरीवर असलेले कामगार कधीच जास्त पगाराची मागणी करत नाहीत, कारण त्यांना माहिती असतं आपली जागा घ्यायला बाहेर हजारो लोक तयार आहेत. दुसरी एक इंटरेस्टिंग संकल्पना आहे वस्तुपूजा किंवा कमोडिटी फॅटिशिझम. याचा अर्थ आहे की आपण वस्तूंना इतकं महत्त्व द्यायला लागतो की त्या वस्तू बनवणाऱ्या माणसाच्या श्रमाचा आपल्याला विसरच पडतो. वस्तूंनाच एक दैवी शक्ती मिळून जाते. आजच्या काळात हे आपल्याला सगळीकडे दिसतं. मोठमोठे ब्रँड्स, महागडे फोन, गाड्या, ह्या वस्तूंबद्दलचं वेड हे त्याचंच उदाहरण आहे. मार्क्सच्या मते हा खऱ्या आनंदाचा एक खोटा पर्याय आहे, जो आपल्याला आपल्याच कामापासून आणि माणसांपासून दूर नेतो. मार्क्सचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा होता. तो म्हणाला की भांडवलदारांमध्ये स्पर्धा इतकी वाढेल की हळूहळू सगळ्यांचाच नफा कमी व्हायला लागेल.
आणि हा असा एक अंतर्गत विरोधाभास आहे जो शेवटी भांडवलशाहीला आतून पोखरून काढेल. तर मग ह्या सगळ्या सिद्धांतांचं आज काय? मार्क्सचे विचार कालबाह्य झाले आहेत की त्याचं भूत आजही आपल्या अवतीभोवती फिरत आहे? बघा, 20व्या शतकाच्या शेवटी सोव्हिएत युनियन कोसळलं. चीनने सुद्धा बाजारपेठेचा रस्ता धरला. तेव्हा तर अनेकांनी जाहीर करून टाकलं की आता इतिहासाचा अंत झालाय आणि भांडवलशाही जिंकलीये. पण लिऑन ट्रॉट्स्कींसारख्या विचारवंतांनी वेगळाच मुद्दा मांडला. ते म्हणाले की सोव्हिएट युनियनमध्ये जे होतं तो खरा मार्क्सवाद नव्हताच. ती तर एक नोकरशाही राजवट होती, ज्यांनी मार्क्सच्या विचारांना विकृत केलं होतं. बरं, ते सगळं बाजूला ठेवूया. जरा आजच्या वास्तवाकडे पाहू. हा आकडा बघा. ऑक्सफॅमच्या अहवालानुसार आपल्या देशातली तब्बल 74% संपत्ती फक्त 10% श्रीमंत लोकांच्या हातात आहे. मार्क्सने जे भांडवलाचं केंद्रीकरण सांगितलं होतं तेच हे नाही का? आणि म्हणूनच मार्क्सचं महत्त्व त्याच्या भविष्यवाण्यांमध्ये नाही, तर त्याने दिलेल्या दृष्टिकोनात आहे. त्याने भांडवलशाहीच्या शोषक स्वभावावर प्रश्न विचारायला एक शक्तिशाली चष्मा दिला. जगभरातल्या कामगार चळवळींसाठी आणि समानतेसाठी लढणाऱ्या प्रत्येकासाठी त्याचे विचार एक हत्यार बनले. हे खरंय. मार्क्सने म्हटल्याप्रमाणे भांडवलशाही कोसळली नाही, ती जास्त लवचिक बनली. मग प्रश्न हा उरतो की असं असतानाही त्याने असमानता आणि शोषणावर जे प्रश्न विचारले होते ते आज आपल्याला पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचे का वाटत आहेत?